नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। मी पांडुरंग कांगडे पाटील, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार। काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि पक्षाकडे आम्ही मागणी केली होती। पक्षाने या पूर्व विधानसभा मतदारसंघातील सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन या ठिकाणी ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जागा लढवली पाहिजे, म्हणून मला या ठिकाणी उमेदवारी अर्ज दिला, AB फॉर्म दिला आणि मी रितसरप्रमाणे पक्षाच्या वतीने अर्ज या ठिकाणी भरला। तो आज छाननीमध्ये वैधही झाला आणि अनेक वर्षापासून मी पक्ष स्थापन झाल्यापासून पूर्णवेळ पक्षाचं काम करतो आणि निष्ठावंत म्हणून काम करतो, पण एक गोरगरीब कुटुंबातला आहे, कामगार चळवळीत काम केलेलं आहे आणि म्हणून पक्षाला, पवार साहेबाला वाटलं, जयंत पाटील साहेबाला वाटलं की सुप्रियाताई नाही वाटलं की राजेश टोपे नाही वाटलं की अशा पद्धतीचं जे मी 1.5 वर्ष पक्ष वेगळा झाल्यानंतर जे काम केलं, या कामावर त्यांना विश्वास बसला। या जिल्ह्यामध्ये मोठ्या ताकदीने राष्ट्रवादी पुन्हा उभी केली आणि त्यांना विश्वास वाटला की या जिल्ह्यामध्ये असा तळागाळात काम करणारा आपला निश्चितपणाने आपल्या एक पक्षाचा आमदार आवश्यक आहे। हे त्यांना वाटल्यानंतर त्यांनी मला या ठिकाणी B फॉर्म देऊन उमेदवारी दिली, तेव्हा मी आमच्या पक्षश्रेष्ठीच्या मनापासून आभार मानतो। आणि या ठिकाणी आदरणीय जिल्हाध्यक्ष सुधाकर दादा होते, ते माझे गुरु आहेत, त्यांनी मला या ठिकाणी घडवलं। तसेच आमची इलियासभाई किरमाणी आहे आणि आमचे कार्य सर्वच मंडळी या ठिकाणी की यांनी मला खरं म्हणजे मी जिल्ह्यात झाल्यानंतर जे काही मला मदत केली, माझ्या पाठीशी राहिलेत आणि काम करण्यासाठीची संधी दिली, त्या संधीतून या ठिकाणी मला वाटतं की माझं कर्तृत्व या ठिकाणी पणाला लागलं आणि पक्षाने त्याची नोंद घेतली। मला असं वाटतं की मागं जयंत पाटील साहेब या ठिकाणी आले, त्यांनी मेळावा घेतला, कार्यक्रम आम्ही घेतला, पवारसाहेब आले आणि त्यांनी आल्यानंतर जिल्ह्यात आल्यानंतर जे काम पाहिलं की ते अनेक वर्ष या जिल्ह्यात येत होते, जात होते, पण अशा पद्धतीची चळवळ किंवा अशा पद्धतीचं संघटन त्यांना या ठिकाणी मला वाटतं कधी दिसलं नाही, ते दिसून आलं आणि म्हणून या ठिकाणी माझ्यावरती विश्वास त्यांनी टाकला आणि या पूर्व विधानसभा मतदारसंघातून मला या ठिकाणी पक्षाकडून उमेदवारी दिली आणि त्यांचं मी या ठिकाणी पक्षाच्या वतीने आभार मानतो। परंतु निश्चितपणाने मला असं वाटतं की ही ज्या काही मतदारसंघातील आमची काही जनता आहे, अनेक प्रश्न या मतदारसंघामध्ये आहेत। मला असं वाटतं या ठिकाणी अनेक रस्त्याचे प्रश्न आहेत, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत, लाईटचे प्रश्न आहेत, आमच्या या ठिकाणी कामगाराचे प्रश्न आहेत, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली, शिक्षणाचे प्रश्न आहेत, आरोग्याचे प्रश्न आहेत। मला वाटतं या मतदारसंघात पाहिलं तर कुठेही तुम्हाला चांगलं आरोग्य केंद्र दिसणार नाही, असे अनेक प्रश्न प्रलंबित या मतदारसंघात आहे आणि मला जर ही संधी मिळाली, मी जर कधी आमदार झालो, तर मला वाटतं निश्चितपणाने तुम्हाला या ठिकाणी या मतदारसंघात एकही सिंगल प्रश्न दिसणार नाही आणि 24 तास लोकांसाठी उपलब्ध असणारा आमदार मी असेल आणि रात्री बेरात्री केव्हाही फोन करा, मला सांगा। आता याच्या आधी जे काही आमदार मतदारसंघात होते, मंत्री झाले, सहज कोणाला कुठे उपलब्ध होतात का विचार करा। अहो, यांना भेटायचं तर लोकांना अडचणी होत आहे, त्यांचं पत्र घ्यायचं तर अडचणी होतात, परंतु या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर संधी मिळाली तर 24 तास मोबाईल टाईप, जसं आपण मोबाईल व्हॅन असते अशा प्रकारचं मतदारसंघात काम करेल आणि कार्यकर्त्याला जागावर त्याचे प्रश्न सोडवण्याचं काम करेल। कार्यकर्त्याला मदत कशी होईल, त्या कार्यकर्ते कसे उभे राहतील, उद्योग कसा मिळेल, रोजगार कसा मिळेल, या ठिकाणी त्यांची बेरोजगारी दूर होईल आणि जे उद्योजक आहेत त्यांना कर्ज कसं उपलब्ध होईल, धंदे कसे उभे राहतील, ते आरोग्य कसं चांगलं राहील, सामान्यातलं सामान्य जनतेपर्यंत आणि महागाई कशी कमी होईल। तुम्ही पाहिलं असेल या ठिकाणी आता लाडकी बहीण योजना काढली, अनेक शासनाने योजना काढल्या, एकही योजना पूर्णत्वाकडे जाणार नाही आहे। परंतु मला असं वाटतं की आम्ही या ठिकाणी, तुम्ही आता तेलाचे भाव कुठे गेलेत पाहिलं असेल, खाद्यतेलाचे किती GST कशावरती लावली आणि सगळा पैसा गोरगरिबाच्या माध्यमातून काढला आहे। पेट्रोलचे दर कुठे गेले, डिझेलचे भाव कुठे गेलेत, ज्या काही आपल्याला ज्या काही दररोजच्या जीवनावश्यक वस्तू आहेत, ह्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडलेत। ते सगळ्या गोष्टी वाईट या सरकारने केल्यात आणि ह्या सोडण्यासाठी गोरगरिबाला आम्हाला महागाई कमी झाली पाहिजे, त्यांना स्वस्तात सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत, हा उद्देश आमचा राहणार आहे। कारण ते कृतीतून तुम्हाला उद्या आम्ही दाखवू शकतो, परंतु सामान्यातला आपण जसं आमचे आता खासदार झाले नगरचे निलेश लंके साहेब, मला असं वाटतं की त्यांचं आपण पूर्ण महाराष्ट्रावर नाव पाहिलं की असा आमदार नाही, परंतु मला असं वाटतं की या महाराष्ट्रात मला जर संधी मिळाली, गोरगरिबाचा तुमचा सर्वांचा आशीर्वाद मिळाला, तर या महाराष्ट्रात असा तांगडे पाटलासारखा आमदार नाही, हे तुम्हाला मी या ठिकाणी सिद्ध करून दाखवेल मतदारसंघात। आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती आहे।